जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडिगो एअरलाइन्स तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते बघू शकता यांच्या ऑफिशियल करियर पेजवर आपण आलो तर सध्या जे हायरिंग चालू आहे जसं की तुम्ही ते बघू शकताय नाव हायरिंग मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। त्यानंतर कुठले कुठले बेनिफिट असतात काय काय तुम्हाला मिळतं ते पण इथे दिले आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या जागा आहे। 3-4 ठिकाणी इथे डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे। मग बघू शकताय कस्टमर सर्व्हिससाठी आहे, एअरपोर्ट ऑपरेशनसाठी आहे, एअर होस्टेससाठी आहे, म्हणजे तुम्ही मेल आहात फिमेल आहात बोथसाठी आहे। तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे तुमच्यासाठी सुद्धा इथे वॅकन्सी असणार आहे। ओके, जसं की तुम्ही बघू शकताय मेल आहात तर डायरेक्ट तुम्ही इथे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकताय। फिमेल तुम्ही आहात तर फिमेलसाठी सुद्धा इथे वॅकन्सी आहे। तुम्ही फ्रेशर्स आहात तर फ्रेशरसाठी पण आहे, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स म्हणजे सिनियर लेवलच्या पोस्ट सुद्धा आहे। सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगतोय। कुठे इंटरव्ह्यूला जायचं आहे, इंटरव्ह्यूला जाताना काय काय घेऊन जायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट झालं, प्रायव्हेट जॉब अपडेट झालं, इन्कम आयडिया झालं, करिअर गायडन्स झालं, असे भरपूर सारे अपडेट आणतोय, फ्री कोर्सेस तुम्हाला देतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, इंडिगो एअरलाइन्सच्या ऑफिशियल करिअर पेजवर आल्यानंतर या प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन होते। तुमच्यासाठी डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर मी या लिंक टाकून देईल, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। मग तुम्ही मेल आहात तर पहिल्या लिंकवर तुम्ही अप्लाय करू शकताय आणि फिमेल आहात तर दुसऱ्या लिंकवर अप्लाय करू शकताय। पण त्याआधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे नेमका कुठल्या गोष्टी पाहिजे। मेल तुम्ही आहात तर बघा ऑफिसर AO and CS या रोलसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय, ऑफिस सिक्युरिटीसाठी अप्लाय करू शकताय आणि ऑफिसर AO CS इन द रोल ऑफ रॅम या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि पॅन इंडिया भरती असणार आहे ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, आता तुम्ही जर मेल आहात तर बघू शकताय काय काय गोष्टी तुमच्याकडे पाहिजे। जर का तुम्ही फ्रेशर्स आहात तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे। ओके, फ्रेशरसाठी ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे। त्यानंतर तुमच्या शरीरावर जर टॅटू आहे विजिबल म्हणजे दिसणारे टॅटू आहे तर ते नको आहे, नसले पाहिजे। त्यानंतर तुम्ही रोटेशनल शिपमध्ये काम करायला तयार पाहिजे, कारण की एअरपोर्ट आहे 24 तास सुरू असतं त्यामुळे रोटेशनल शिपमध्ये काम करावं लागेल। तुमच्याकडे स्वतःचा पासपोर्ट पाहिजे, जर नसेल तर तुम्ही आता अप्लाय केलं तर 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल, इंटरव्ह्यूपर्यंत इझिली मिळून जाईल। त्यामुळे नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय आणि जर अप्लाय प्रोसेसमध्ये असेल तरी चालणार आहे। आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर पाहिजे। फ्रेशर्स असेल तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे। ओके, मग कुठल्या पोस्ट आहे तर तुम्ही ते बघू शकता। या पोस्टसाठी कुठे इंटरव्ह्यू होतोय तर आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे, महाराष्ट्र सर्कलमध्ये, तर तुम्ही गोवामध्ये देऊ शकताय। ओके, याचा ॲड्रेस तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय पुण्यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे, शिवाजीनगर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे। टायमिंग पण बघू शकताय सकाळी 8:30 वाजेपासून इंटरव्ह्यू सुरू होईल किंवा इथे बघू शकताय 6:30 पर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे। आकाशवाणी इथे बघा पूर्ण ॲड्रेस आहे, तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। ओके, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ठिकाणी द्यायचं आहे, दिल्लीमध्ये द्यायचं आहे तर त्या ठिकाणी पण तुम्ही देऊ शकताय। त्यानंतर इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे तर तुमच्यासाठी पण आहे, इथे बघू शकताय 10 डिसेंबरला असणार आहे। ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला इथे तारीख दिसून जाईल, जसं की बघा 9 डिसेंबरला पुण्यामध्ये, गोवामध्ये कधी आहे 4 डिसेंबरला आहे। इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे तर तुम्ही कधी 10 डिसेंबरला देऊ शकता, म्हणजे 5-6 दिवस अजूनही तुमच्या हातात आहे, तुम्ही इथे इझिली इंटरव्ह्यू देऊ शकताय। ओके, मग आता पुण्यामध्ये द्यायचा की गोव्यामध्ये द्यायचा हे मेलसाठी आहे, ग्राउंड स्टाफसाठी पण आहे, त्याची पण माहिती देतो। त्याआधी तुम्ही समजून घ्या, जर तुम्ही फिमेल आहात तर तुम्ही इथे बघू शकताय कॅबिन अटेंडंट ग्रेड ट्रेनी डिसेंबर 2024 साठी अप्लाय करायचे तर यावर क्लिक करा। डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक मी तुम्हाला टाकून देईल। मग तुम्ही ते बघू शकताय पुण्यामध्ये महाराष्ट्रात इंटरव्ह्यू असणार आहे, त्यानंतर मुंबईमध्ये आहे आणि गोवामध्ये पण आहे, तर या 3 ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकताय। मग यासाठी फिमेल तुम्ही असाल तर तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे, नसेल तर तुम्ही अप्लाय करून ठेवा। त्यानंतर तुमचं वय 18 ते 27 पाहिजे, 10+2 12वी तुमचं झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। फ्लुएन्सी पाहिजे लँग्वेजमध्ये, इंग्लिश तुम्हाला आली पाहिजे, हिंदी पण आली पाहिजे, कारण की फॉरेनर पण असतात
जास्त काय कोणी एवढं बोलत नाही, पण ॲटलिस्ट बेसिक गोष्टी तरी तुम्हाला आल्या पाहिजे. ओके, मिनिमम तुमची हाईट 155 सेंटीमीटर पाहिजे. ओके, BMI पण इथे दिला आहे, हाईटनुसार तुमचा BMI प्रॉपर पाहिजे. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज तुमची पाहिजे. थोडक्यात तुमची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे आणि जे पण शरीरावर टॅटू आहे ते न दिसणारे पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय. तुम्हाला इंटरव्ह्यूला काय ड्रेस कोड आहे तर फिमेलसाठी सांगितलं आहे हाफ स्लीवचा शर्ट तुम्हाला घालून जायचं आहे, नी लेनचं स्कर्ट तुम्हाला घालायचं आहे आणि फॉर्मल्स आणि हिल्स पाहिजे आहे. तर अशा प्रकारे तुमचा ड्रेस कोड इथे असणार आहे. स्किल्स कोणते पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे बघा अप्लाय नाव दिलं आहे, इथून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकताय किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आता पुण्यामध्ये कुठे इंटरव्ह्यू असणार आहे तर याच वेबसाईटवर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळ्या ठिकाणचे इंटरव्ह्यू दिसणार आहे. 3 डिसेंबरपासून इंटरव्ह्यू सुरू होत आहे. जसं की बघा मुंबईमध्ये कुठे इंटरव्ह्यू असणार आहे तुम्ही ते बघू शकताय. मुंबईमध्ये 3 तारखेला आहे, पुन्हा 4 तारखेला आहे, पुन्हा 5 तारखेला आहे. इथे बघा वेगवेगळ्या लोकेशननुसार तुम्हाला इंटरव्ह्यू दिसून जाईल. पुण्यामध्ये कधी असणार आहे तर 4 डिसेंबरला इथे इंटरव्ह्यू असणार आहे, पुणे महाराष्ट्रमध्ये. इथे बघा लोकेशन वेगळं, या हॉटेलला इंटरव्ह्यू असणार आहे. डायरेक्ट इंटरव्ह्यूला जा, त्यामुळे कोणाला पैसे द्यायचे काही फेक ऑफर लेटर काहीच प्रश्न नाही आहे. ऑफिशियली यांच्या वेबसाईटवरून सांगतोय, त्यामुळे जेन्युइन असणार आहे, जेन्युइन ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकताय. त्यानंतर दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला वाटतं यार इथला इंटरव्ह्यू माझा मिस झाला, त्यानंतर पुन्हा इथे बघू शकताय 12 डिसेंबरला पुन्हा मुंबईमध्ये इंटरव्ह्यू आहे. 3 तारखेचा मिस झाला तर 12 तारखेला द्या. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. जर तुम्हाला जॉबच पाहिजे आहे, जर पुण्याचा तुमचा मिस झाला तर पुन्हा 17 तारखेला 9 ते 12 ओके या वेळेमध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे बघा हॉटेलचा ॲड्रेस दिला आहे, शिवाजीनगरलाच असणार आहे, पुणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा 17 तारखेला इंटरव्ह्यू आहे. मुंबईमध्ये कधी आहे तुम्ही बघू शकताय, मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल केलं तर मुंबईला पुन्हा इंटरव्ह्यू आहे 19 डिसेंबरला. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे मुंबई लोकेशनला 4-5 वेळेस इंटरव्ह्यू असणार आहे 2-2, 3-3 दिवसाच्या गॅपने. पुन्हा तुम्ही मुंबईला आले तर बघा पुन्हा मुंबईला 26 तारखेला आहे. म्हणजे 3 तारखेपासून जे इंटरव्ह्यू सुरू होत आहे ते कंप्लीट तुम्ही ते बघू शकताय 30 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटपर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे. म्हणजे तारीख तुम्हाला योग्य वाटते त्या तारखेला तुम्ही अवेलेबल असणार आहे, त्या तारखेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. इंटरव्ह्यूला जाताना चांगली पर्सनॅलिटी ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. त्यानंतर फॉर्मल ड्रेस घालून जा, तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जा, म्हणजे काय काय पास झालं आहे, कुठले सर्टिफिकेट आहे ते सगळं तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.